नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा सुद्या क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलच्या वतीने तुमचं परत एकदा मित्रांनो स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल्स बघितलेच असाल, त्याच्यावरून तुम्हाला थोडक्यात अंदाज आला असेल। मित्रांनो, आजचा हा जो प्रवास आहे तो आजचा प्रवास टोटली मुंबई टू मुरुड असा पूर्णपणे होणार आहे आणि हा पूर्णपणे आपला हिरकणी लालपरीने होणार आहे मित्रांनो। तर नक्कीच व्हिडिओ मजेशीर होणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मित्रांनो विसरू नका। मित्रांनो, प्रवासाचे टोटल फेअर पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, चला तर आपल्या या जर्नीला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता जर बघितलं आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात, आता आपण आलेलो आहोत तो म्हणजे कुर्ला नेहरू नगर बस स्टँडला। कारण आपला डिपार्च स्टेशन आहे, आपलं डिपार्चचं बस स्थानक आहे ते आपलं आहे नेहरू नगर। तर आपण इथून बोर्डिंग करणार आहोत आणि त्यानंतर आपला जो डिपार्च स्टेशन असणार आहे ते म्हणजे आपलं मुरुड। तर असा आपला प्रवास असणार आहे अलिबाग टू मुरुड आणि नक्कीच मित्रांनो हा प्रवास आपण मजेशीर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे। जर बघितलं मित्रांनो, आपण आता नेहरू नगर बस स्थानकाजवळ आलेला आहेत आणि इथे आपण लाल परे पूर्णपणे लागलेले आहेत, परंतु काय आपली बस अजून आली नाही, थोड्या वेळात येईल। कारण मुरुड मुंबई टू मुरुड अशा जर बस बघितलात तर तुम्हाला भरपूर फ्रिक्वेन्सी आहेत, परंतु तुम्हाला एक्झॅक्टली त्या टायमामध्ये भेटणारे बसेस आहेत त्याचा पूर्णपणे कंप्लीट इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। मित्रांनो, जर बघितलं आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जो हा जर्नी करणार आहोत मुंबई टू मुरुड, तर हा जर्नी विशेष असण्याचं कारण काय आहे? कारण हा आपला जो टोटल प्रवास आहे मित्रांनो तो अलिबाग टू नागाव टू रेवदंडा आणि रेवदंडा टू बार्शीव टू काशीद आणि काशीद टू विहोरे आणि विहोरे टू मुरुड असा आपला हा प्रवास असणार आहे मित्रांनो। आणि नक्कीच मित्रांनो, आपण रेवदंडा व्ह्यू म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, पूर्णपणे समुद्राच्या जवळून गेलेला हा बाय रोड आहे, त्यामुळे पूर्णपणे एक वेगवेगळ्या अँगलने व्ह्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आणि नक्कीच अलिबागमधलं ते अलिबागच्या पुढे जो प्रवास आहे तो पूर्णपणे मी कंप्लीट या व्हिडिओमध्ये दाखवला आहे। कारण मित्रांनो, अलिबागच्या पुढे पूर्णपणे एक वेगळाच व्ह्यू, एक निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आणि त्याचबरोबर समुद्राचे किनारपट्टी लागलेला हा एक सौंदर्याने नटलेला हा निसर्ग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, नक्कीच हा जर प्रवास केला नसाल तुम्ही तर नक्कीच एकदा मी सजेस्ट करीन करा। कारण समुद्राच्या जवळून जाणारी ही लाल परी आणि समुद्राच्या लाटांनी सुटलेला तो थंडगार हवा याच्यामध्ये जो एक वेगळाच अनुभव आपण या प्रवासातून घेऊन जातो। मित्रांनो, आता जर बघितलं आपण या अलिबाग स्टेशनला आलो आहे, मी जो मुंबई टू अलिबाग हा प्रवास पूर्णपणे स्किप केला आहे। कारण तिथे काय जास्त आपल्याला काय बघण्यासारखं नाही, परंतु आपला जो प्रवास आहे टोटल जो मेन या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तो म्हणजे अलिबाग रेवदंडा टू मुरुड असा आपला। तर आता आपण हा अलिबागचं बसस्थानक आहे, इथून तुम्हाला जर अलिबाग टू रेवदंडा आणि मुरुड जर हा जो डिस्टन्स बघायला गेला तर इथून तुम्हाला मोठ्या प्रमाणात फ्रिक्वेन्सी पाहायला भेटतील। कारण का जर तुम्ही डायरेक्ट मुंबई टू मुरुड आलात तर तुम्हाला कमी फ्रिक्वेन्सी भेटते, परंतु मुंबई टू अलिबाग आणि अलिबाग टू मुरुड असा जर प्रवास केला तर तुम्हाला जास्त फ्रिक्वेन्सी भेटतील। कारण मुंबईवरून डायरेक्ट मुरुडला येणाऱ्या कमी बसेस आहेत, जास्त फ्रिक्वेन्सी नाही। परंतु मित्रांनो, मी नक्कीच या व्हिडिओमध्ये आता पुढे सांगणार आहे की नक्की तुम्ही मुंबई टू मुरुड डायरेक्ट जर बसने जाणार असाल तर कोणती बस प्रेफर करू शकता आणि किती फ्रिक्वेन्सी आहेत। तर मित्रांनो, ते पहिलं जाणून घेऊया। मित्रांनो, मुंबई टू मुरुड असा जर डायरेक्ट तुम्ही प्लॅन करत असाल तर मित्रांनो सकाळी बस आहे ती म्हणजे 5:36ची सकाळी लवकर आहे। नक्कीच मित्रांनो, कारण जेवढी तुम्हाला लवकर बस भेटेल तेवढी तुम्ही पुढे जाऊन मुरुडची जी पर्यटन स्थळ आहे ती एक्सप्लोर करू शकता। आता जर बघितलं हा आपण मुरुडचा व्ह्यू जस्ट मुरुड आपण अलिबाग टू रेवदंडा याच्यामधला पूर्णपणे व्ह्यू आपण या एसटीच्या या पूर्णपणे लालपरीतून पाहत आहोत। तर नक्कीच तितकीच आपण या निसर्गाची मजा घेणार आहोत, त्याचबरोबर ट्रॅव्हल रिलेटेड कंप्लीट गाईड या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, जर बघत असाल तर पूर्णपणे ही सुंदरशी नारळीची झाडं बघत असाल आणि त्याचबरोबर या कोकणाचा व्ह्यू एक मनाला काहीतरी वेगळीच दिशा दाखवत असतो। तर मित्रांनो, आपण ट्रॅव्हल रिलेटेड जाणून घेऊया। पहिलं सकाळी 5:36ची बस आहे जी मुंबईवरून तुम्ही जर शिवनेरी दादरवरून जर बोर्डिंग करणार असाल तर 5:36ची सकाळी लवकर बस आहे जिचा एक्झॅक्ट टाईम आहे। जर तुम्ही शिवनेरी बस स्टेशनवरून बोर्डिंग करणार असाल तर तुम्हाला थोडं लवकर जावं लागेल, परंतु मी जो बोर्डिंग केलं आहे ते कुर्ला नेहरू नगर बस स्टँडवरून। तर मित्रांनो, सकाळची पहिली बस असणार आहे तुम्हाला 5:36ची जी मुंबई नेहरू नगर कुर्ला नेहरू नगरवरून सुटणार आहे आणि ती मुरुडला पोहोचणार आहे 10:30ला।
म्हणजे 10:30 एक्झॅक्टली 10:30 धरू नका, परंतु 11:15पर्यंत ही बस मुरुड बस डेपोत पोचते. हा जो प्रवास आहे तो एक्झॅक्टली 5-5.5 तासाचा प्रवास आहे. जर तुम्ही रात्रीचा प्रवास करणार असाल तरीसुद्धा करू शकता, परंतु एक्झॅक्टली 5-5.5 तास तुम्ही धरू शकता. मित्रांनो, जर बघितलं आता आपण आलेलो आहोत रेवदंडा बस डेपोमध्ये, आणि हा बस डेपो पण एवढे यांचे खास दिसत नाहीत, कारण यांची दुरुस्ती वगैरे केलेली नाही दिसत नाही. आणि जर मुरुडचा बस स्थानक बघितलं तर तो पण अक्षरशः बेकार कंडिशन्समध्ये आहे. पुढे आपण बघणारच आहोत, कारण आता जस्ट रेवदंडा बसस्थानक आला आहे. आणि रेवदंडा टू मुरुड मित्रांनो, हा जो डिस्टन्स आहे पूर्णपणे समुद्राच्या बाजून रोड व्ह्यू आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओ माध्यमातून आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया आपण फेअरबद्दल. मित्रांनो, जर मुंबई टू मुरुड तुम्ही डायरेक्ट बुक केलीत, जर कोणत्याही ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही ही बस तिकीट बुक केली तर ह्याचं फेअर आहे 312 रुपये. आपला जो प्रवास आहे तो हिरकणीने झाला, त्यामुळे हिरकणीचं फेअर आहे 312 रुपये. परंतु जर लालपरीने तुम्ही केलात तर त्याचं फेअर आहे 250 रुपये. तर असं त्याचं फेअर असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे असे मल्टिपल्स ऑप्शन्स असणार आहेत. तुम्ही तुमच्या जी प्रायोरिटी असणार आहे त्या प्रायोरिटीवर तुम्ही तो प्रवास करणार आहात. मित्रांनो, जर बघितलं तर आता सुंदर असा व्ह्यू आपल्याला हा पाहायला भेटतो, आणि नक्कीच असेच वेगवेगळ्या अँगलचे व्ह्यू घेत आपण मुरुडला जाणार आहोत. कारण आता आपण रेवदंडा बस डेपोतून ही बस रवाना झालेली आहे मुरुडला जाण्यासाठी. तर हा जो रेवदंडा टू मुरुड हा जो प्रवास आहे आपला तो तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण इथून आपल्याला वेगवेगळ्या अँगल्सने व्ह्यू, त्याचबरोबर या समुद्राच्या पूर्णपणे किनाऱ्याच्या लगत लागून गेलेला बाय रोड व्ह्यू आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. आणि नक्कीच मित्रांनो, ज्यावेळी असा तुम्ही प्रवास करत असता, नक्कीच समुद्राच्या बाजूने असणारे रोड व्ह्यू किंवा एखाद्या पूर्णपणे उंच टेकडीवरून किंवा घाटातून ज्यावेळी तुम्ही प्रवास करता त्यावेळी तो प्रवास नक्कीच मित्रांनो एक वेगळाच अनुभव देऊन जात असतो. कारण मित्रांनो, जर तुम्ही घाटामध्ये बघितलात किंवा समुद्र किनाऱ्यावर रोड व्ह्यू जे तुम्ही प्रवास करत असता त्यावेळी ती समुद्राच्या बाजूने सुटणारी थंडगार हवा आणि त्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पूर्णपणे ही जी झाडं आहेत नारळीची, तर त्यांच्या या नारळीच्या झाडातून ज्यावेळी आपण आणि त्याचबरोबर या थंडगार हवेतून ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी तो प्रवास नक्कीच मित्रांनो एक वेगळाच अनुभव देऊन जात असतो. जर मित्रांनो तुमची 2 व्हीलर वगैरे असेल तर नक्कीच तो पण प्रवास तुमचा बेटर होऊ शकतो. कारण निसर्गाची मजा घ्यायची असेल तर नक्कीच मित्रांनो एकतर तुम्ही MSRT बसेसमधून तुम्हाला फ्रंट सीट असेल, तर नाहीतर तुमची 2 व्हीलर्स प्रायव्हेट असेल तर तो प्रवास तुमचा नक्कीच मित्रांनो अनुभव देईल. मित्रांनो, इथे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करसाल तर नक्कीच मी सजेस्ट करेन MSRT बसेस यूज करा. कारण मित्रांनो तितकाच तो प्रवास आहे तुमचा कॉस्टली पडणार नाही. कारण जर बघितलं, जर तुम्ही प्रायव्हेट कॅब वगैरे केलात तर ह्याची मुंबई टू मुरुड ही प्रायव्हेट कॅबची प्राईस आहे 3 ते 4 हजार अशी आहे. जर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर सर्च केलं तर तुम्हाला लगेच समजून जाईल. हा जो प्रवास आहे कॅबने केलात, कॅब बुक केली तर 4,000पर्यंत 5,000पर्यंत याचा कॉस्ट आहे. तर नक्कीच आपला हा जो प्रवास आहे तो तितकाच आपला कॉस्टली न पडला पाहिजे. तर नक्कीच आपल्याला 250 रुपये म्हणजे काय हे जास्त नाहीत जर तुम्ही हा प्रवास करणार असाल तर तो तितका कॉस्टली पडत नाही. परंतु तुमची जर 2 व्हीलर असेल तर त्यातल्या त्यात बेस्टच असणार आहे. कारण या निसर्गाच्या वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू आपण पूर्णपणे या निसर्गाचा आनंद घेता यावा हीच एक त्यामागची एक उद्दिष्ट असणार आहे आपलं. तर मित्रांनो, आता पूर्णपणे या समुद्राच्या बाजून असलेला रोड व्ह्यू आपण पाहत आहोत आणि सुंदर अशी मजा, या प्रवासाची मजा आपण घेत आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो, तत्पूर्वी आपण पूर्णपणे मुंबई टू मुरुड या प्रवासाची माहिती घेतलीच होती. त्याचबरोबर आता आपल्याला रिटर्न जर्नीची सुद्धा माहिती घ्यायची, परंतु त्याआधी आपण या निसर्गाची पूर्णपणे सौंदर्याची मजा घेऊया. कारण जर बघितलं इथला जो रोड बघितला तर तितकाच आपल्याला चांगला क्वालिटीचा रोड आपल्याला पाहायला भेटतो. इथे खड्डे वगैरे नाही दिसत आहेत आणि सुंदर असा समुद्राच्या बाजून गेलेला या हा व्ह्यू आपण रोड व्ह्यू आपण पाहत आहोत. आणि त्यात परत ही नारळीची झाडे. मित्रांनो, कोकण म्हटलं की कोकणाबद्दल काही जास्त काही सांगायची गरज नाही. कारण अलिबाग हा सुद्धा एक कोकणात मोडणारा भाग आहे आणि त्यामुळे कोकणाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. वेगवेगळ्या प्रजातीची झाडं, त्याचबरोबर पूर्णपणे या कोकणाला लागलेले समुद्रकिनारे याचं एक वेगळं अद्भुत रूप आपल्याला या निसर्गाचं आपल्याला या कोकणामध्ये पाहायला भेटतं. तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जितका निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला जो भाग आहे तितका जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. असेच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो, इथे जर बघितलं तर इथे समोर बघितलं खारकुटीची झाडे वगैरे पाहायला भेटत आहेत.
इथे बघितलं तर पूर्णपणे ही पाण्यामध्ये जी झाडं आहेत ती पूर्णपणे खारकुडीची प्रकारची झाडं आहेत आणि ही झाडं तुम्हाला अशी नॉर्मली कुठे पाहायला भेटणार नाहीत. एकतर जिथे त्या प्रदेशात पूर्णपणे एकतर बीचवर तर तुम्हाला अशी कुठे भेटत नाही, परंतु तो जर पूर्णपणे खारकुटीच्या झाडांचा प्रदेश आहे तो नेमक्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. जर बघितलं तर इथे त्या प्रकारची जातीची झाडं आपल्याला पाहायला भेटतात. आणि नक्कीच मित्रांनो कोकणामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची जातीची झाडे आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे कोकण हा एक म्हटलं जातं की कोकण हा पूर्णपणे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली अशी भूमी आहे. त्याचं कारणच असं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत. नारळीची झाडं तर आहेत ती तर फेमस आहेत कोकणची. आणि जर बघितलं मित्रांनो आपण आता जाणून घेणार होतो रिटर्न जर्नीसाठी. तर मित्रांनो रिटर्नसाठी जर तुम्ही एक गोष्ट सजेस्ट करतो मी की ज्यावेळी तुम्ही मुरुडला जाल, आता तुम्ही सकाळच्या बसने बसलात तर तुम्ही पोचलात 10:30 वाजता, ठीक आहे. त्यानंतर मुरुडला जाण्याचा खास उद्देश काय असणार आहे तुमचा, तर तुम्ही मुरुडवरची पर्यटन स्थळ मित्रांनो नक्कीच मी मुरुडची सिरीज आहे ती पूर्णपणे आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर केली आहे. जर तुम्ही ती बघितली नसाल तर नक्कीच बघा. त्याच्यामध्ये आपण मुरुडचं खास पर्यटन स्थळ असणारं ते म्हणजे मुरुड जंजिरा फोर्ट. हा जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो पूर्णपणे ब्लॉग मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि त्याचबरोबर आय बटनवर सुद्धा मी त्याची लिंक दिली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल मुरुड जंजिराचा तर तो व्हिडिओ बघा. त्यानंतर मित्रांनो मुरुड जंजिराचा बीचसुद्धा मी पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे मुरुड बीचवर जे काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज आपण एक्सप्लोर केले आहे. त्याचबरोबर मुरुड बीच तुम्ही कसा एन्जॉय करू शकता ते पूर्णपणे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केले आहे. जर बघितले नसाल तर नक्कीच बघा. त्याचीसुद्धा लिंक मुरुड बीचची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर आई बटनवर सुद्धा दिली आहे. तर मित्रांनो असेच वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू घेत आपण मित्रांनो या प्रवास करत आहोत रेवदंडा टू मुरुड. मित्रांनो आपल्याला पुढची जी ड्रायव्हरच्या बाजूची सीट काही भेटली नाही, परंतु तरीही आपण या लालपरीच्या खिडकीतून पूर्णपणे वेगवेगळ्या अँगलने हे दृश्य पूर्णपणे रेकॉर्ड करण्याचा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मित्रांनो बघत होतो आपण रिटर्न जर्नीसाठी. तर ठीक आहे तुम्ही मुरुडला गेलात त्यानंतर पर्यटन स्थळं पूर्णपणे एक्सप्लोर काय करणार तुम्ही, एकतर मुरुड जंजिरा फोर्ट आहे, त्याचबरोबर तुम्ही मुरुडचा बीच एक्सप्लोर करू शकता. आणखीनसुद्धा भरपूर काही पर्यटन स्थळं आहेत, मला काय एवढी माहीत नाही, परंतु मी ही 2 एक्सप्लोर केली होती ज्याच्यामध्ये मुरुड जंजिरा फोर्ट होता आणि मुरुड बीच पूर्णपणे. तर नक्कीच तुम्ही ही जी पर्यटन स्थळं आहे ती पूर्णपणे एक्सप्लोर करा तिथे जाऊन. त्यानंतर तुम्हाला रिटर्न जर्नीसाठी जर 1 डे ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर रिटर्न जर्नीसाठी तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन्स असणार आहे. आणि त्याबरोबर तुमच्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा अवेलेबल्स आहेत त्या सुविधा. कारण जर बघितलं रिटर्न जर्नीसाठी तुम्ही जर पूर्णपणे दिवसभर फिरलात मुरुड जंजिरा मुरुड बीचवर पूर्णपणे तो दिवस गेला आणि संध्याकाळी रिटर्न जर्नीसाठी जी MSRTची बस आहे तिचा टाईम आहे 11चा जी मुरुड बस स्टँडवरून सुटते. आणि इथे बघितलात ना मुरुड बस स्टँड जर बघितलात बाजारपेठ आहे तिथेच त्यांचा बस स्टँड आहे, परंतु ओरिजिनल जो त्यांचा मेन बस स्टँड आहे तो पूर्णपणे त्या मुरुड गावाच्या थोडा बाहेर आहे. त्यामुळे तो एका साईडला आहे तर तुम्हाला तिथे जावं लागेल मे बी. आणि तिथे नाही गेलात तरी पण जो बाजारपेठ आहे तिथे मुरुडचा स्टँड आहे तिथे थांबलात तरी पण तुम्हाला ती बस मिळून जाईल. तर रिटर्नसाठीची बस असणार आहे 11 वाजता सुटणारी आहे मुरुडवरून. तिचा टाईम आहे 11 PM टू जी सकाळी पोचणार आहे 3:30 वाजता. 3:30 ते 3:45 जरा 4:45 वाजता दादरला पोचते. मे बी जर तुम्ही शिवनेरी बसने ट्रॅव्हल करणार असाल तर नक्कीच त्याचं कॉस्ट थोडं जास्त असणार आहे. तर ही जी 11ची आहे मुरुडवरून सुटणारी ती लालपरी आहे तर नक्कीच त्याचं कॉस्ट असणार आहे 250 रुपये रिटर्नसाठी. तर मित्रांनो जर तुम्ही रात्रीचं रिटर्नसाठी निघाला तर 11 वाजता ही मुरुडवरून सुटते आणि 3:30 4:45 वाजेपर्यंत ही मुंबईला पोचते. दादरचा टाईम आहे तिचा 3:50. तर ठीक आहे 4 वाजेपर्यंत पोचते. तर नक्कीच तुम्ही त्याच्या पुढे नंतर तुम्ही सकाळपर्यंत घरी पोहोचू शकता. म्हणजे हा एक बेस्ट टाईम असणार आहे. जर तुम्हाला 1 डे ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्कीच मुरुड सकाळची 5:30ची कुर्ला नेहरू नगर स्टेशनवरून तुम्ही बोर्डिंग केलात सकाळी आणि रिटर्नसाठी 11ची जी असणार आहे मुरुडवरून MSRTची तिचा तुम्ही यूज करून हा प्रवास करू शकता.
मित्रांनो, जर पुणेवरून ट्रॅव्हल करणार असाल तरी पण तुम्हाला MS-साठीच्या बसेस मिळून जातील. आणि जर बघितलं तर अलिबाग रेवदंडा टू मुरुड हे जे डिस्टन्स आहे जे 57 किलोमीटर आहे. हा 57 किलोमीटरचा प्रवास जर बघितला तर 1 तासामध्ये बस कव्हर करते. परंतु जर तुम्ही मुंबईवरून मुरुड हा जर प्रवास बघितला तर 150 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे पूर्ण. आणि हा प्रवास पूर्णपणे 5.5 तास लागतो हा प्रवास कंप्लीट करण्यासाठी MS-साठी बसेसने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर. मित्रांनो, जर बघितलं तर मोस्ट ऑफ द पर्यटक आहेत ते मुरुडला भेट देण्याचं कारण त्यांचं एकच असतं, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्शाने पावन झालेला तो मुरुड बीच. कारण त्या मुरुड बीचवर लगतच असलेला तो मुरुड जंजिरा फोर्ट. तर मित्रांनो, भरपूर मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट देत असतात बाहेरून. कारण मित्रांनो, मुरुड जंजिराबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. कारण मुरुड जंजिरा असा एक किल्ला आहे इतिहासात जो अभेद्य राहिला आहे, जो आजपर्यंत कोणीही न जिंकलेला किल्ला आहे. तर नक्कीच मित्रांनो, पर्यटक जे शिवभक्त प्रेमी असतात ते नक्कीच या किल्ल्याला भेट देत असतात आणि नक्की या किल्ल्याची पूर्णपणे इतिहास आहे तो जाणून घेत असतात. परंतु मित्रांनो, बघितलं तर मुरुड जंजिरा फोर्टवर तिथे तुम्हाला कोणतेही गाईड पाहायला भेटणार नाही. तर किल्ल्याची संपूर्ण जर माहिती हवी असेल मुरुड जंजिरा फोर्टची तर नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये मी संपूर्ण किल्ला कव्हर केला आहे. किल्ल्याची जी माहिती आहे ती कव्हर केली आहे. जर बघितलं नसेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिली आहे. नक्की तो कंप्लीट ब्लॉग बघा मुरुड जंजिरा फोर्टवरचा. कारण मित्रांनो, असा इतिहासात एकमेव किल्ला आहे जो आजपर्यंत कोणीही जिंकू शकला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे असणारी जी 3 ज्या मोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा ते म्हणजे कलाल बांगडी, लांडासन आणि चावरी या 3 आजही आपल्याला त्या किल्ल्यावर पाहायला भेटतात. तत्पूर्वी मित्रांनो, आता जर आपण व्ह्यू बघतोय तर पूर्णपणे मुरुड बीचचा आपला सुरू झाला आहे आणि मुरुड बीचचे व्ह्यूज आता आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटतील. जर बघितलं तर हा पण एक बीच आहे, म्हणजे मुरुड लगतच हा बीच लागून आहे. तर बघितलं तर इथे सुद्धा पूर्णपणे शॉप वगैरे पाहायला भेटतात आणि इथे आपल्याला वॉटर ॲक्टिव्हिटीज काय पाहायला भेटत नाहीत. ठीक आहे, तरी पण पुढे जाऊन बघूया कोणकोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटीज नाही. परंतु आपण या व्हिडिओमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीजबद्दल काहीच जाणून घेणार नाही, कारण वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी पूर्णपणे आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये कव्हर केला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आता जर बघितलं तर आता आपल्याला मेन जे व्ह्यूज आहेत, कारण आता पूर्णपणे मुरुड बीच लागला आहे, तर आता आपल्याला वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू पाहायला भेटतील. तर नक्कीच व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता व्हिडिओला जो मेन आपण जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज आपण आता स्टार्ट झाले आहेत आणि हा जो समुद्राच्या लगत लागून गेलेला रोड आहे तो स्टार्ट झाला आहे. मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ थोडी मोठी झाली आहे, परंतु मी एकाच व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच या बीचची मजा घ्या, या पूर्णपणे जर्नीची मजा घ्या. मित्रांनो, जर बघितलं असेच नवनवीन ब्लॉग मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन ब्लॉग आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो, आता पुढचा जो 10 मिनिटाचा प्रवास आहे तो पूर्णपणे हा जो पूर्णपणे अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्राच्या पूर्णपणे किनारपट्टीच्या लगतच लागून असणारा हा रोड असणार आहे आणि तिथून आपण पूर्णपणे ही लाल परी आपली जात आहे. तर असा वेगळाच अनुभव आपण या लाल परीतून घेत आहोत आणि त्यात परत ही सुटलेली कार हवा. तर सुंदर असा व्ह्यू आपण या लाल परीतून पाहत आहोत. जर मित्रांनो 2 व्हीलर जर आणले असाल तर तुम्ही इथे थांबू शकता आणि पूर्णपणे या बीचचा आनंद घेऊ शकता, या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
तर मित्रांनो, आता जर बघितलं तर थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत मुरुड स्टँडला आणि आपला पुढचा जो प्रवास असणार आहे जो मुरुड जंजिरा फोर्टला जाण्यासाठी तो नक्कीच आपण ब्लॉग पूर्णपणे पोस्ट केला आहे. जर तो बघितला नसेल तर नक्कीच बघा. आणि आजचा ब्लॉग आहे तो हा जो प्रवासाचा तो पूर्णपणे टोटल जर्नी आपला इथेच एंड होणार आहे. तर मित्रांनो, पुढे नक्कीच मिळू अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल घंटीला सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकीन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि नक्कीच अशीच ट्रॅव्हल रिलेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो.